नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत तळेरान गावामध्ये, वसईवाडी, बरोबर ना? वसईवाडीमध्ये 2 दिवसापूर्वी अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली. आमची 2 लहान लेकरं इथे मागं जो पाझर तलाव आहे त्या ठिकाणी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर या गावातील, तळेरान गावातील साबळे परिवारातील ही जुळी भावंडं होती. एक भाऊ आणि एक बहीण. अत्यंत हुशार, शाळेमध्ये हुशार आणि अशी लहान लेकरं. ज्यावेळेस जुळी त्या ठिकाणी जन्माला आली, जो घरादारात झाला आनंद, आणि ती ज्यावेळेस पाझर तलावात गेली म्हणजे त्यांचा मृत्यू पण त्या ठिकाणी जशी जन्माला आली तशीच त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट फार वेदनादायी आहे. खरं तर जुन्नर तालुक्यात असे अनेक प्रकार घडतात. आम्ही त्या दिवशी पण बल्लाळवाडी, ज्यावेळेस बल्लाळवाडी 4 दिवसापूर्वी दुर्घटना घडली, तिथून पण मी एक खरं तर आव्हान केलं होतं की सध्या पालकांनी, उन्हाळ्याचे दिवस आहे, तीव्र उष्णता आहे, उष्माघात आहे, याच्यामुळे लहान लेकरं खरं तर निरागस असतात. ते सांगत नाही घरी. अनेक जण असे आहेत की ते आंघोळीला म्हणून जातात. नदी आहे, विहिरी आहेत, तलाव आहेत, शेततळी आहेत. ही खरं तर घरच्या कुटुंबाला पण कल्पना नव्हती की आमची लेकरं पाझर तलावात जातील. त्यांना असं वाटलं करवंद खायला जातील. अनपेक्षित आहे कुटुंबासाठी. हे फार मोठं दुःख आहे. एखाद्या आजारी व्यक्तीचं, एखाद्या उतारवयातील व्यक्तीचं दुःख आणि लहान लेकरांचं दुःख. खरं तरी आमची भविष्य आहे, आमची स्वप्न आहेत. आता खरं तरी आपण पाहिलं, घराचं काम चालू असताना त्यांच्या मुलांनी सांगितलं की आपल्या इथं एक स्टडी रूम बनवायचा किंवा अभ्यासाची खोली बनवायची. म्हणजे जी मुलं जी स्वप्न पाहत होती, कुटुंब त्या दृष्टिकोनातून खरं तर प्रयत्न करत होतं. आता खरं तर हे दुःख किती जरी शब्दात सांगितलं तरी ते दुःख कमी होण्यासारखं नाही. पण तरी पण ह्या कुटुंबाला, साबळे परिवाराला आम्ही या ठिकाणी भेटून खरं तर आदर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पण खरं तर हे दुःखातून खरं तर बाहेर येणं एवढं सोपं नाही. पण तरी पण आपण भेटलं पाहिजे. आपल्या तालुक्यातील लोक आहे, आपले आदिवासी बांधव आहेत, आणि अशा प्रकारे जर त्यांच्यावर एखादं संकट आलं असेल, एवढं मोठं संकट, हे फार मोठं संकट आहे लहान लेकरांचं. ज्यावेळेस आपण आपल्या लेकरांना शिकायला घालतो, त्यांचं शिक्षण करतो, त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा पद्धतीने जर लेकरं नाहीशी होत असेल, ही फार वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्या दिवशी पण बल्लाळवाडीला मी त्या आजीचा आक्रोश पाहिला. आज पण आईवडिलांचं दुःख पाहिलं. ते दुःख फार मोठं आहे. एवढी 2 लहान लेकरं, एवढी गुणी मुलं अशा पद्धतीने जाणं, हे खरं तर मला असं वाटतं तळेरान गावच नाही, साबळे परिवारच नाही, तर हे जुन्नर तालुक्याला खरं शोककळ आहे. कारण आपली तालुक्यातली पुढची पिढी आहे, की पुढचं भविष्य तालुक्यातील. अशा पद्धतीने खरं तर नाहीच व्हायला नको. माझ्या निमित्तानं सगळ्या लोकांना आपल्या विनंती राहील की आपण आपल्या लहान लेकरांची काळजी घ्यावी. मी रोज कुठं लग्न जरी असलं, दशक्रिया जरी असलं, तरी पण प्रत्येक त्या ठिकाणी भाषणात मी सांगत असतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि लहान मुलांना पाण्याचं खरं तर आकर्षण असतं. त्याच्यामुळे मी प्रत्येक त्या ठिकाणी कुठं जरी गेलो, पहिली ही काळजी घ्यायला सांगतो की सध्या लहान लेकरांची काळजी घ्या. कारण नंतर आपण आता हे पाहतोय आम्ही, या साबळे परिवाराचं दुःख सोपं नाही. म्हणजे भेटायला पण आता यावं का नाही, कारण लहान लेकरांच्या ज्यावेळेस असं एखादी दुर्घटना घडते, त्या परिवाराला भेटायला यावं का नाही. कारण आपलीच खरं तर पावलं उचलत नसतं, एवढी जड पावलं नाही खरं तर आम्ही या ठिकाणी आलोय. मी खरं तर आम्हाला पण लेकरं आहे, सगळ्यांना आपले लेकरं आहे. आपण अशा पद्धतीने खरं तर सगळ्यांनी काळजी घ्यावी. आज आई वडिलांना खरं तर, आणि सगळा परिवार, साबळे परिवार यांच्या दुःखात फक्त मीच नाही तर शिवजन्मभूमी जुन्नर तालुका सगळा सामील आहे. उद्या यांच्या मुलींना कुठली जरी शिक्षणाला अडचण आली, आरोग्याला अडचण आली, त्यांनी मला हक्काने सांगावं. आपण त्या माध्यमातून जसं इतर लोकांचं, जसं आपण सचिन धावून जातो, नक्कीच आपण त्यांच्या इतर मुलींच्या शिक्षणासाठी असेल किंवा काही पण कुठली जरी मदत सांगावी, मी नक्की तुमच्यासाठी धावून जाईन. हेच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.